वैष्णव तो दया अवघी देवा वरी माया नाही अनेक प्रमाण तर धन तुमजन पडता जड भारी नेमान तळे निर्धारी विको कमी करतो नाही अनेक प्रमाण तर धन तुमजन मागचा आवाज आला पाहिजे पुढचे कमी करायला असतो तुका म्हणे अति होका दया ती बोलती नाही अनेक प्रमाण तन धन तुमजन यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां संजीवयति किल शक्तिधर स्वरामां अन्यावच हस्तचरण श्रवणत्वकादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे बिलकुल जास्त तसा आवाज द्यायला पाहिजे डबल द्यायला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरकुंडलिकाय धातुं महेन्द्रैः समागत्य तेषन्तमानंद कंदम पांडुरंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम मनतु श्रीचरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार गावाची सद्गुरुदास तुका अलंकार पूर्ण सिंहासनस्थं पदां भुज तेजस पुरिप्रेशम विदेंद्रादि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जन्मी देवाची संपादि ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति
नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक धारो तुमच्याला कलोनी अहो स्वामी कृपया देवा ओ यावरी सेवे लागी सेवक धारो तुमच्याला कलोनी अहो स्वामी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्नाथ देवचे सुप्रसिद्ध सद्गुरुदेवाचे महान रोषणाने श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचा आंतरिक लक्ष आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा थोडासा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला पहाणा म्हणजे प्रयत्न सोहळा त्यामध्ये दुग्ध शर्करायोग म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा आदर्श चरित्र आणि त्यामधील तिसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. ज्यावेळेस प्रवास सुरू झाला मला कार्यक्रम चिपळूणला असं सांगितलं होतं बरोबर आहे की चिपळूण पासून एक बरस 10-15 किलोमीटर आपलं गाव आत आहे. एवढ्या जंगलामध्ये एवढं मंगलमय वातावरण तुम्ही सर्व वारकऱ्यांनी केलं उंची कळत नाही महाराज. कुठं राहिली आळंदी कुठं राहिलं पंढरपूर कुठं राहिले तुम्ही लोक बरोबर आहे का नाही. मला वाटत होतं इकडे फक्त गोव्यालाच फिरायला जात समुद्राच्या किनारी समुद्राच्या अगदी जवळ एवढे वारकरी लोक आहेत. पहिल्यांदा बरोबर आहे का. इकडे जास्त दूर नाही आळंदी पासून अगदी 250 किलोमीटर आहे पण घाट जेवढे मोठे की असं वाटतं आपण नेमकं दुसऱ्या राज्यात चाललो का दुसऱ्या देशात चाललो काही कळत नाही बरोबर आहे का. पण अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. नजर लागो एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा भाव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत. भाग्यवान म्हणण्याचं कारण असं आहे की परमार्थाचा कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्य नाहीये. भागवत का किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदय बहुजन्म समजते प्रसंग मंचल मध्ये पुरुष वेदावय अज्ञान हेतु कृतो मोहम्मद आनंद कारण संविदाय ही करो देते विवेका. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडल. पहिलं तर या सप्ताह कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद. एक उपक्रम तुम्ही खूप चांगला राबवला. तुम्ही समाज कोणता 7 ते 9 कीर्तन ठेवलं हे खूप चांगलं केलं. याचं कारण असं आहे पुढच्या वर्षी थोडा बदल करून पहा कमिटी. तुम्ही 7 ते 9 जेवण ठेवा. 7 ते 9 काय ठेवा जेवण ठेवा. 9 ते 11 कीर्तन ठेवा. मग पहा आमच्या नशिबाला 7 ते 5 लोक जेवल्यानंतर थांबणारच नाही. काही लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये. काही लोकांना महाराजांसमोर बसायची सुद्धा इच्छा नाहीये. पण कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही म्हणून लोक बसलेले काही
आपण सर्व पुण्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुका म्हणे होता ठेवा. तो या भावा सापडला. आपण निश्चित सर्व मंडळी पुण्यवान आहात, भाग्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. दादा आवाज क्लिअर कर, हाटू देऊ नको, कमी कर थोडा. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान आहात म्हणाला. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. आणि तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग म्हणजे गुरु तुकोबारायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये परमार्थाची वाटचाल करत असताना प्रत्येक माणसाने वैष्णव कोणाला म्हणावं याची स्पष्टता या अभंगामधून तुकोबाचे वर्ग वैष्णव सांगितले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. या 4ही वैष्णवाचा विचार करायला गेलो तो पहिला अधम आहे. एवढं सुंदर नियोजन केलं तुम्ही लोकांनी, तरी सुद्धा लोक इकडे येऊन पाहत नाही. त्याला आधम म्हणायचं. काय म्हणायचं? नसल आधम कळत तर आधमला तुमच्या आणि माझ्या भाषेत नास्तिक म्हटलं तर काही बाबूस होणार नाहीये. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्य आणि भगवंतांनी राजा परीक्षितला भागवतामध्ये वेद राजाचं चरित्र सांगितलं. नास्तिक कोणाला म्हणायचं? यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाही, जो गाईला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, त्याला काय म्हणायचं? नास्तिक म्हणायचं. एवढा नजर लागा, एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व नवीन केलाय, तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहते, त्यांना काय म्हणायचं? नास्तिक. त्यांचं पाप आहे, त्यांनी या धर्म मंडपामध्ये येऊ देत नाही. याच्यापेक्षा एक बरं आदम आदम. काही लोक 7 दिवस कीर्तनाला येत नाही, पण काल्याच्या दिवशी महाप्रसाद घ्यायला येतात. काही लोक 7 दिवस कीर्तनाला येत नाही, पण कमीत कमी काल्याच्या महाप्रसाद घ्यायला येतात. मग जे येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? थोडा बरा आहे. जे येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरा आहे. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल जी मालक, कितवी शिकलाय तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. महाराज, जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे. बिरबलाने राजेसाहेबाला सांगितलं, राजेसाहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, जे काही शिकलेले त्यांच्यापेक्षा जास्त, जे कधीच परमार्थ करते त्याच्यापेक्षा बरा, जे दररोज करतात त्यांच्यापेक्षा कमी. नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचं. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक देवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. एका थोर मोठ्या महात्म्याच्या मुखामधून एक कथा ऐकली. नाशिकला एक संन्यासी महाराज होते आणि त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. कोणती शाळा होती? जिल्हा परिषदची. दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमामध्ये आल्यानंतर ते साधू महाराज त्या पोरांना पाहिजे म्हणायचे, ए मुलांनो इकडे या, ए मुलांनो इकडे. आणि ते मुलं त्या साधू महाराजाकडे गेली की ते साधू महाराज त्यांना 4 आणे द्यायचे, 10 पैसे द्यायचे, 20 पैसे द्यायचे आणि त्या पोरांना सांगायचे, पोरांना ऐका ना, मला रामराम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? मला रामराम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायचे, पैसे भेटायचे. शाळा सुटली की पोरं त्या महाराजाकडे जायचे, म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पडत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामध्ये आनंद असू यायचे. तो साधू विचार करायचा, जरी हे मुलं मला चिडवत असतील, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून काय करून घेतोय? भगवंताचं नामस्मरण करून घेतोय. तुकोबाई किती गोड सांगतो, सेवी तो हरस वाटी तो अनिका, घ्या रे होऊन कारण भरी, विठेवरी जाची पाऊले समान. 3 प्रकारचे वैष्णव तुमच्या समोर ठेवले. सर्वात महत्वाचा वैष्णव उत्तम वैष्णव. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात तेव्हा नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. नाथ बाबाने रामायणामध्ये कोवी खर्च केली किती गोडे पहा. निमिषात तुटील वक्षण जेन सोडी ती हरिचरण, वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते
भक्त हनुमंत सीता शोधण्यासाठी निघाले. प्रभू रामचंद्रासमोर हात जोडले. प्रभू, मी ज्या लंकेमध्ये आई साहेबांच्या शोधार्थ चाललो त्या लंकेमध्ये रावणाच्या 80,000 बायका आहेत, अनेक राक्षसांच्या अनेक पत्नी, मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखू? त्यावेळेस प्रभू रामचंद्राने हनुमंताला सांगितलं, हनुमंता, तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असणारे तिथले सर्व पशुपक्षी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंता, तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असं तिथले पशुपक्षी देवाचं चिंतन करत असतील, एक तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असतील, दोन याच्या पुढे जाऊन सांगू का हनुम्या, तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असेल त्या वाटिकेकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा दोन्ही घेऊन येत असेल, किती गोड प्रमाण तू बोलायचंय पहा. राम जानकी जीवन योगियाचे निधान, राम राजीवलोचन हो तुका चरण वंदित. योगियाचे निधान, राम राजीवलोचन. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, बाबा त्यांच्या सहवासामध्ये सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवा नाहीये, त्यांच्या सहवासामध्ये निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. किती गोड प्रसंग आहे. मंगळवेळेची भिंत कोसळली आहे. पांडुरंग परमात्म्याने नामदेवाला आवाज दिला, नामा ए नामा. धावत पडत माझे नामदेव पांडुरंगाकडे आले. काय झालं पांडुरंग? ओरडण्यासाठी काय नाही रे नामा, मंगळवेळेची भिंत कोसळली आणि माझा चोख उभा मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. पांडुरंग परमात्म्यासमोर हात जोडले माझ्या नामदेवाने. हो देवा, हजारो लोक त्या भीतीखाली दडून मेले, मी चोखोबराची अस्थी कशी ओळखायची? पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याला धागा लागला आणि पांडुरंग परमात्मा सांगतात, नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. जास्ती मधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येईल रे, ती माझ्या चोखोबराची असती. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, 31वे वर्ष आपलं सत्याचं. किती वर्ष? 31वे. 31 गुणिले 8 किती महान लोक मातीत घातले आपण आतापर्यंत? हिशोब करा तुम्ही, मी कशाला सांगायचं, बरोबर आहे का? लक्ष देऊन ऐका. मेल्यानंतर ज्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त कीर्तनात आपण ऐकायचं, प्रॅक्टिकली करून बघायचं. वा, अरे कीर्तनात बसल्या बसल्या आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, हाडं कधी म्हणणार आहे महाराज? आपल्याचं जर एखादं मेलं आणि त्याचा हाडू जर कानाला लावलं त्याच्यातून शांताबाई आवाज येण्याची दार शक्यता आहे. काही काही हाडाचं झिंगाट आवाज येऊ शकतो. काही काही हाडांत एवढी देशी पिली की हाडाचा सुद्धा देशीचा वास येऊ शकतो. हे तुमचं माझं वर्णनच नाहीये, हे ज्ञानोबराय तुकोबराय सर्व महात्म्यांचं वर्णन आहे. मेल्यानंतर चोकोबरांच्या हाडातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येत असेल, ते माझ्या चोकोबराने जिवंतपणे किती भजन केले असेल याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. महाराज 4 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवं नाहीये, त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. आणि वैष्णवाचे 2 लक्षणे शास्त्रात सांगितलेली, एक बाह्य लक्षण आहे, दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना सर्वांना प्रमाण पाठे. ऊर्ध्वपुंड बाळ कंठी शोभे माळ, कापी जय कळी काळ तया बेने. दुसरं एक प्रमाण आहे, तुळसी माळ
द्या बरं कीर्तनाकडे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे 1 आणि ज्याच्या कपाळात गोपीचंदन टिळा त्याला वैष्णव म्हणायचं 2. काही लोक तुकोबराकडे गेले, ओ बाबा अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळे ज्यांच्या कपाळात गोपीचंदन टिळा अशी लोक ग्रामपंचायतच्या कामात धाब्यावर सापडतात, त्यांना वैष्णव म्हणायचं का? परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाही. माझे हात जोडून येते गड्यानो, तुमच्या पाया पडतो. परमार्थ करत असताना थोडाफार तरी डोळस परमार्थ केला पाहिजे. लोकांची धारणाच बिघडून गेली हो महाराज. ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची डेअरी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा. दाढीवरून डेअरीवर कुठं महाराष्ट्र होत असते का महाराज? बरोबर आहे का नाही? थोडं जर युट्यूब चेक केलं तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही. मग दाढीचा संताचा काही संबंध नाहीये. तुम्ही प्रसिद्धीवर जर महाराज ठरवत असाल तर इंस्टाग्राम मध्ये चाळे करणारे लोकांचे सुद्धा फॉलोअर्स मिलियन्स मध्ये, मग तुम्ही त्यांना महाराज ठरवणार आहे का? अजिबात नाहीये. माझी विनंती आहे, हात जोडून पांडुरंगाच्या दरबारात मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय, ज्ञानोबरा तुकोबरा सोडून दुसऱ्याला साधूच म्हणलं नाही पाहिजे गाड्यांना. त्यावेळेस तुमची त्याला काही उद्योग केले लोक बिघडले. लोक कालही बिघडलेले नव्हते महाराज, लोक कालही बिघडलेले नव्हते महाराज, लोक आजही बिघडलेले नाही महाराज, लोक उद्याही बिघडणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराजांच्या नदीला गेले. संप्रदायामध्ये जीवन जगत असताना ज्ञानोबरा तुकोबरा सोडून दुसऱ्याला साधू सुद्धा नाही म्हणलं पाहिजे महाराज. म्हणून बाह्य रंगाला जास्त काही वेळ नाही लागत. महाराज होण्यासाठी तुम्हाला कोणा सांगितलं आळंदीला जावं लागतं? 250 रुपयात महाराज होतो माणूस. तुम्हाला व्हायचं असेल तर जमा करा 100 रुपये ऍडव्हान्स. 100 रुपयाचं धोतर, 100 रुपयाचं शर्ट, किती झाले? 200. खाली 50 उरले. 25 रुपयाची टोपी आणि 25 रुपयाची गंगोळी. झाला महाराज. महाराज होणं सोपं आहे पण महाराज की पण टिक वरी भगवान म्हणू नये साधू. म्हणून कोणालाही साधू म्हणत असताना, कोणालाही वैष्णव म्हणत असताना त्याच्या काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत. मग ठीक आहे महाराज, वैष्णवाचे 4 प्रकार सांगितले तुम्ही. वैष्णवाचं एक बाह्य लक्षण सांगितलं महाराज. त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण काय आहे असं जगद्गुरु तुकोबराला विचारल्यानंतर तुकोबरा सांगतात, त्यालाच परमार्थ करत असताना वैष्णव म्हणा की ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे. वैष्णव तो जया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघ प्रेम ज्याचं देवावर आहे त्याला वैष्णव म्हणतात. अहो महाराज, अवघ या शब्दाचा अर्थ काय? अवघ या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण.
अवघ या शब्दाचा अर्थ काय आहे? संपूर्ण. संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व, आणि सर्व या शब्दाचा अर्थ आहे सगळं. शब्द जरी वेगळे वेगळे असत, पण देव सोडून त्याच्या जीवनात दुसरा विषयच नाहीये, त्याला अवघ म्हणतात. काही साधक कोबराकडे गेले, बाबा भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर तेवढं प्रेम करतो, तेवढं कशावरच करतो. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. बस काय म्हणजे मला खरं सांगा, कुठं बोलू नका. कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपले केस पांढरे व्हावं म्हणून वाटतं तुम्हाला? नाही नाही नाही, अजिबात नाही. हे वयाच्या अगोदर टक्कलपणा वाटतं का आपलं? अजिबात नाही महाराज. वयाच्या अगोदर टक्कलपणा वाटत नाही, वयाच्या अगोदर माणसाला म्हातारवा वाटत नाही, वयाच्या अगोदर काय केस पांढरे झालेले वाटत नाहीये. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. दुसरं प्रेम करतो समाजावर. पहिलं प्रेम करतो शरीरावर, आणि दुसरं प्रेम आज तुमची आणि माझी धावपळच त्याच्यासाठी चालू आहे. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून चांगलं वागायचंय, लोक काय म्हणतील म्हणून चांगले घर बांधायचे, लोक काय म्हणतील म्हणून गाडी घ्यायची. परिस्थिती नसताना सुद्धा पोरीच्या लग्नाला 10-10, 20-20 लाख रुपये खर्च करायचे. कशासाठी? लोक काय म्हणतील. याच्या पुढे जाऊन सांगू का, लोक काय म्हणतील म्हणून काही लोक कीर्तनाला येऊन बसतात. लोक काय म्हणतील म्हणून काही लोक कीर्तनाला येऊन बसतात. माझी विनंती आहे, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू गड्यानं. माझा देव काय म्हणेल म्हणून कीर्तन प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. लक्ष द्या. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. तुम्ही सगळे एकदम डोंगरात राहता, काजू आंबा इकडं खूप चांगल्या प्रकारचा येतो. रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करतात. बरेचसे लोक काही मुंबईला आहे, काही कोणी पनवेलला आहे, बरेचशा ठिकाणी उद्योगधंदे करतात. एवढी जे कष्ट तुम्ही सर्व मंडळी करता, ते देवासाठी करता का पैशासाठी करता? बोलत चला गड्यांना, कशासाठी करता माया? माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो खरं सांगा, कशासाठी करता? रात्रंदिवस कष्ट करताय देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. स्पष्ट बोला, कशासाठी? पैशासाठी. हे नसल पटलं सोपं करून सांगतो. एवढ्या 600-700 किलोमीटरहून प्रवास करून मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? बोला. हा, पैशासाठी. आणि आम्हाला कळू द्या ना, आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, तोंडाला ते बाहेर येतात, पोटात नका ठेवते, विष होईल. बरोबर आहे का? या 3 गोष्टीसाठी, या 3 गोष्टीवर माणूस एवढं प्रेम करतो. काय झालं काही कळत नाही महाराज. 2-4 दिवसापूर्वी घरी असताना माझी क्लास टीचर त्यांनी मला फोन केला, पुरुषोत्तम काय चहा घ्यायला ये. आणि मी चहा घ्यायला गेल्यानंतर माझ्या गुरुजीने मला सांगितलं, तुला काही मॅनर्स वगैरे आहे का, काही कळतं का? एवढं मानधन कीर्तनाचं घेतो. मी म्हणलं मी घेत नाही, लोक मला प्रेमाने देतात. 4-4, 6-6, 8-8 महिने अगोदर तारखी बुक करतात, गाडीचा खर्च, ड्रायव्हर वगैरे सगळं सगळं. बरोबर. अरे वेळे, मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे, डीएड झालो, सीएटी पास होऊन जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना शिकवतो. सकाळी 9 वाजता शाळेत गेलो पुरुषोत्तम, की संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतो. सर्व 7वी पासून 10वी पर्यंत पूर्ण 5 विषय शिकवतो. तरी सरकार मला महिन्याला 50, 60, 70 हजार रुपये पेमेंट देते. तू 1.5 तास कीर्तन करतो रे, त्यातला अर्धा तास हाच करतो. तरी एवढे पैसे मी माझ्या गुरुजीला सांगितलं, माझ्या गुरुजी तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. तुम्ही पोरं शिकवता म्हणून तुम्हाला पगार कमी आहे, आणि मी पोराचे बाप शिकवतो म्हणून पगार जास्त आहे. 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करते. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो धनावर. या 3ही गोष्टीवर जगद्गुरु तुकोबांनी लाथ मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा विषय तो Oh
नावडे धन, नावडे माता, नावडे पिता माय बाप, नाही शरीराचा विचार केला जगद्गुरु तुकोबरायांनी. जगद्गुरु तुकोबराय अंबाजी वाडी काठीला मारले महाराज, उकळतं पाणी टाकलंय जगद्गुरु तुकोबराय, नाही शरीराचा विचार केला. आणि समाजाचा विचार तर तुकोबराय करतच नव्हते. उलट परमार्थ करणाऱ्या साधकाला परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला त्या काळामध्ये तुकोबरायांनी सांगितलं, काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगासाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार, हेमेंद्रियासी सार, नसावे पासर घेतला बहुभाषण. परमार्थ करणाऱ्या माणसाला त्यावेळेस सांगितलं, हे बाबांनो, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस. अरे हा समाज कोणाचा झाला म्हणून तुमचा निवास होणार आहे महाराज. जो समाज ज्ञानोबरायचा झाला नाही, जो समाज तुकोबरायचा झाला नाही, जो समाज नाथबाबाचा झाला नाही. आजकालच्या कीर्तनकारांनी अपेक्षाच करू नका की लोक तुम्हाला मानतील महाराज. अरे 20% लोक देवालाच मानत नाही, धोत्रावाले काय घेऊन बसले महाराज. तुम्ही काही हत्तीच्या कानातून थोडे पडलेले तुम्हाला लोकांनी माना, तुमचा समाजकारी लोकांनी तुम्हाला माना म्हणून अजिबात नाही. लक्ष देऊ नये का. जो समाज देवाला मानत नाहीये. परवा दिवशी माझ्या एका मित्राने मला फोन केला, मी पुरुषोत्तम, एवढं चांगलं वागून सुद्धा लोक आपल्याला कारनामा ठेवतात. आपल्याला जर कधी जेवायची इच्छा झाली तर एखादी हॉटेल पाहिजे तरी गाडी थांबवत नाही आपण. हा कोणी जर बघितलं तर हॉटेलवर जेवतात पण आपण हॉटेललाही जेवत. एवढं जगतो. पाणीपुरी खायची इच्छा झाली तरी खाली उतरत नाही. एवढं सुंदर जगून सुद्धा लोक आपल्याला का नावं ठेवतात. मी त्याला सांगितलं, वेड्या, आपल्यासारख्या धोतरवाल्याचं काय घेऊन बसले. करतो अन्यथा करतो जगाचा मालक, ज्या मायमावलीचं नाव होतं तिचं नाव सीता. विधी ही जनक जिचा बाप आहे तिचं नाव सीता. दशरथासारखा प्रेमळ तिचा सासरा आहे तिचं नाव सीता. वैराग्यस्य परामूर्ती, वैराग्याचा महावीर असणारा लक्ष्मण जिचा देर आहे तिचं नाव सीता. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ ठरली माझी सीता आहे साहेब. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांना लोक नावं ठेवतील. तर आम्ही घेऊ नका. तुकोबरायांनी परमार्थ करणाऱ्या माणसाला सांगितलं, अरे लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाही, लोक खोटं करण्यासाठी लाजत नाही, लोक लुबाडण्यासाठी लाजत नाही, लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाहीये. परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थासाठी लाजायचं नाहीये. कोणी निंदा, कोणी वंदा, अमुचा सोहिताचा. आणि याच्याही पुढे तुम्हाला त्रास होत असेल तर तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलं, तुका म्हणे हासे जग नाही का एक आई. अरे ज्या झाडाला फळं जास्त आहेत त्याच झाडाला लोक दगड मारतील का ज्या झाडाला फळं नाही त्याला दगड मारतील. ज्या झाडाला फळं आहेत त्या झाडाला लोक दगड मारतील. चुकीच्या लोकांना लोक नाव ठेवत नाही. नाव आहे म्हणून तर बदनाम आहे ना. भिकाऱ्याची कोणी गोष्ट करतात महाराज. चांगल्या माणसाची गोष्ट करा, ज्याचं नाव आहे तोच बदनाम आहे. ताण नका घेऊ. ज्याला घरात बायको चहा करून देत नाही ते बाबा होतं नरेंद्र मोदी लागतं नाही. अरे तुझं बजेट किती आहे, तू घालायला कपडे नाही, लोकांचा ताण नाही घ्यायचा. उलट तर मी तर या मताचा महाराज आहे, तुम्ही आपलं आपलं काम करत राहायचं. कुत्र्याला भुकू द्यायचं, उलट खिशामध्ये बिस्किट ठेवायचे. ते भुकायला लागले बिस्किट टाकायचे, बिस्किटचा रस बसला, आपण आपलं काम करत राहायचं. ताण नाही घ्यायचं महाराज. हत्ती चले बाजार और कुत्ते भुके, या म्हणीचं महत्व केशवराला मला काही अजून कळलं नाही पण म्हणतात हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार. पण हत्तीचं कुत्र्याचं तसं काही पाहिजे तेवढं एवढं सम नाही ना काहीच. हत्तीचा मतदारसंघ वेगळा आहे, कुत्र्याचा वेगळा आहे. हत्तीचा गट वेगळा आहे. म्हणजे शिंदे उद्धव गट नाही म्हणत मी तुम्हाला. हत्ती जंगल गटाचा आणि कुत्रा गाव गटाचा आहे. हत्ती कुठं राहतो, जंगलात असतो का गावात? बोलत चला कडे होतं. हा तुम्ही जेवढं मोकळं बोलसाल तेवढ्या लवकर जेवण भेटेल तुम्हाला. सांग, हत्ती गावात असतो, कुत्र जंगलात ना. हत्ती जंगलात असतो, कुत्र कुठं असतं? गावात असतं. बरं, हत्तीचा कुत्र्याचा मतदारसंघ वेगळा आहे, हत्तीचा कुत्र्याचा पक्ष वेगळा आहे. हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत. दोघांचा रोटी व्यवहार नाही, दोघांचा बेटी व्यवहार नाहीये. बरं, किती जरी श्रीमंतातल्या श्रीमंताच्या घरचं पुत्र मोजलं, बरं जाऊ द्या, आमदाराच्या घरचं पुत्र घेऊ आपण. एखाद्या चांगल्या आमदाराच्या घरचं पुत्र मोजा. लय जर त्याला दररोज 2-3 टाइम नॉन व्हेज असेल तरी 25 किलो भरेल. याच्यापेक्षा कुत्र्याचं वजन नसतं ना. 25, 26, 27, 30च्या पुढे कुत्र्याचं वजनच नसतं. गरीबातला गरीब जरी हत्ती मोजला तरी 2000 किलोचं भरेल. कितीच किलोचं भरेल? 2000. दोघांचं वजन येत नाही, दोघांची भाषा येत नाही, दोघांचा मतदारसंघ येत नाही, दोघांचं काहीच येत नाहीये. मग एवढंच मला विचारायचं, हत्ती गावात आला, प्रश्न काय माझा, हत्ती गावात आला मग का विनाकारण कुत्रे भुकत असतील? एकदम सोपं उत्तर आहे, डोकं लावू नका, एकदम सोपं आहे. हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात. हत्ती गावात आला
की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि हे बरेचशा कुत्र्यांना देखवत नाही. म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीला पाहून भुकायच्या भानगडीत पडायचं नाही. चुकून जर एखादा हत्ती माग वळाला, तुम्ही जर त्याच्या सोडीत सापडले, तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही. हत्तीच्या वजनात राहायचं, कुत्र्याच्या वजनात राहायचं. भुकून सूर्यावर थुकून फायदाच नाहीये महाराज. म्हणून लोक निंदा करणारच आहे. तुम्ही तुमचं काम करत राहा. परमार्थ करणाऱ्या साधकाला तुकोबाराने किती गोड मार्गदर्शन केलं. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे ऐका हे वचन, ते सोनिया काय केलं या माथ्याला? नाही लावले तुकोबरायचे. उलट या माथ्याला तो गाथ्या पाण्यात बुडवला. मग तुकोबरासारख्या महात्म्याला जर लोकांनी त्रास दिला तर तुमचं माझं काय दोन बसेल. समाजाचा विचार जास्त करायचा नाही. बाहेर लोकांची तंद्री काही कळत नाही. काही लोक म्हणतात महाराज मला तर हसूच येतं काही केलं कायचं. महाराज मी जर मेलो न, भाषा कशी असते परमेश्वराला, मी जर मेलो न तर असं समजा आमच्या चिपळूण परिसरातला परमार्थ समजा. तू एकदा मरून बघ ना. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो न तर असं समजा आमच्या जिल्ह्याचं राजकारण संपलं. मरण नाही, तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात. हे जुने लोक पूर्वी म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं, इंदिरा गांधी गेली भारताचं कसं. तुला काय झालं भारताचं आपलं? अहो इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना. भारत थोडं बंद पडला काही. सोनिया जाईल उद्या, नरेंद्र मोदी आहेत ना. मोदी साहेब गेल्यानंतर कोणीतरी ज्याच्यात नित्य बदल होतो. जिथं कोणा वाचून काही राहते त्याला जग म्हणतात. मोठ्या तंद्रीत जगताय तुम्ही. मला एवढंच सांगायचं, लता दिदींचं नाव ऐकून आहे तुम्ही? भारतरत्न पुरस्कार आहे त्या मायमाऊलीचा. त्या मायमाऊलीच्या मुखातून जर पसायचं ऐकलं ना की माणसाचं मन शांत होतं. एवढं गोड. वयाच्या 98व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला. पण कंठामध्ये सरस्वती होती त्या मायमाऊलीची. तिचं गायन, तिचं सगळं वैभव पाहिल्यानंतर या भारताने तिला भारतरत्न पुरस्कार दिला. कोणता पुरस्कार दिलाय? भारतरत्न. पण ज्या दिवशी लता दिदी मरण पावल्या त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? बोलत चला किती दिवस? मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय? जगातील सर्वात सुंदर मंदिर असं मागच्या वर्षी 22 जानेवारीला त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. बरोबर आहे का नाही? एक दिवस फक्त मंदिराचं स्टेटस ठेवलं लोकांनी. किती दिवस? मग जगातील सर्वात सुंदर मंदिराचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस ठेवण्यासारखं कार्य काय आहे? घरात बायको ऐकत नाही होतो तुमचं माझं. तुम्ही काय लोक आपले स्टेटस ठेवतील? म्हणून तुम्ही समाजाचा ताण नका घेऊ. तुम्ही तुमच्या मस्तीत राहा, लोकांचा विचार करू नका. ठीक आहे, शरीराचा त्याग तुकोबराने केला, समाजाचा त्याग केला, ठीक आहे. धनाचाही त्याग केला माझ्या तुकोबराने. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की तुकोबरायचा दुष्काळ पडलाय. अन्न न करता बायको मरण पावली. नजराने घेऊन तुकोबरायांच्याकडे छत्रपती गेले. ओ बाबा, बायको अन्न न करता मेली. घ्या नजराने तुकोबरायच्या मुखातले उद्गारे. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुझे केर वित्त धन ते मज वृत्ती ते समान. कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यापण पडे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महात्म्याचा नजराणा परत करणारे माझे जगद्गुरु तुकोबराय याचं कारणच एवढं होतं. अवघी देवा वरी माया वरी माया वरी देवा वरी माया वरी देवा. अवघी
त्या गोष्टीला तुम्ही आणि मी महत्व खूप देतो का? कारण की आपल्याला संसार करावा वाटतोय, काय वाटतं? विषय विषयाचा परिपाठ गोड परमार्थ लागे, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. पण संसार साहजिकच माणसाला खरा वाटतं का? नित्य व्यवहार संसाराशी असल्यामुळे संसार काय वाटतो माणसाला? खरा वाटतो. नित्य व्यवहार आहे ना, उठलं की संसार, झोपताना संसार, प्रवासात संसार, सगळं संसारच डोक्यात बसलेला आहे. एखाद्या गोष्टीचे संस्कार जर माणसाच्या अंतःकरणामध्ये झाले ना, ती गोष्ट जागृती अवस्थेमध्ये माणसाला त्रास देते यात नवल नाहीये. स्वप्नात सुद्धा झोपी सुद्धा चिंतन करतो. आता स्क्रीन टच मोबाईल निघल्यापासून दिवसभर आपण मोबाईल मध्ये असे फोटो घालत बसतो, बरोबर आहे का नाही? काही काही लोक झोपी सुद्धा असं असं करतात. सवय झाली ना. तुमच्याकडे 10-12 म्हशी असतील ना, तुमच्याकडे काही म्हशी, एखाद्या माणसाकडे 10-12 म्हशी असू द्या आणि म्हशी चालण्यासाठी शेतात गेला. कुठे गेला? शेतात गेला. सगळीकडून बागायती आहे, प्रत्येकाने शेतामध्ये काहीतरी लावलेलं आहे, हातात काठी आहे. आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये याच्यासाठी म्हशीला काय म्हणतो? हल्या हो. काय शब्द आहे तुमच्याकडे? हल्या होच म्हणतात तुम्ही, दुसरा शब्द आहे काही? म्हशीला काय म्हणतात? हल्या हो असंच म्हणतात ना, कदाई हो म्हणतात, काहीतरी म्हणत असाल का नाही? काही म्हशी आहे का नाही तुमच्याकडे? कोणत्या मोबाईल घेऊन केश व्हायचं कसं करायचं तुम्हाला समज आहे बाबा. ते आपल्या बापाचा खरं लक्ष देऊ. 10-12 म्हशीसाठी चरण्यासाठी शेतात गेला. दिवसभर म्हशीच्या मागे हल्या हो, हल्या हो, हल्या हो, हल्या हो. संध्याकाळी घरी येतो, म्हशीचं दूध काढतो, डेअरीला दूध घेऊन जातो. घरी आल्यानंतर जेवतो आणि झोपतो. दिवसभर हल्या हो, हल्या हो, हल्या हो करणारा माणूस रात्री झोपतो. हल्या हो का करतो बरं असं? दिवसभर कशा चिंतन केलं त्याला? म्हशीचं दिवसभर चिंतन केल्यानंतर ती म्हैस जर तुम्हाला झोपीत सोडत नसेल तर अनादी काळापासून करत आलेले संसार एवढ्या सहज कसा खोटा वाटतो महाराज? खराच वाटणार. पण संसाराचं वर्णन करत असताना त्यामुळे सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकीचे कवनाची सर्वणी कैसी सुख निद्रा अंतरुणी इंगळाचे ओवीच्या कुदरे कोळी पा दुःखाचे केणे सुटले जे मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले हात वेळे येणे. संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे सांगू सांगू कीर्तनकार मातीत गेले आणि तुमचे सुधात्माना हँग झाले. पण तुम्ही संसार सोडला नाही. याचं कारण काय? सांगणाऱ्या कीर्तनकाराने जर सोडला नाही तर ऐकणारे कधी सोडतील? नाही कळत. चला पुढं. संसारात अर्थ नाही कीर्तनकार झाले त्यामुळे लोक सुधरे मानच सुधरे, मोठा प्रॉब्लेम आहे. नाही कळत तरी पुढे चला. ज्या गोष्टीला तुकोबरांनी प्राधान्य दिलेलं नाहीये त्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वात मोठं प्राधान्य देतोय. म्हणून तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये फजिती तुकोबराय सांगतात, अवघी देवावरी माया. ज्याचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्याला तृणवत समजल्या. अभंगाचं दुसरं चरण Oh
ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, अवघ म्हणजे संपूर्ण प्रेम देवावर आहे, त्यांनी संसारातल्या प्रत्येक गोष्टी नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे तन समजलंय, गवताप्रमाणे जन समजलंय आणि गवताप्रमाणे धन समजलंय. काही साधक तुकोबाईकडे गेले, बाबा ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी दृढ समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? मला सांगतात पडता जड भारी नेमा नटलेले भारी. किती जरी संकट आलं तरी त्यांनी आपला परमार्थ नाही सोडला. पाहती पांडव अखंड वनवासी परित्याग वासी पाची पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट आले नाही. लक्षात गृहाला आग लावलेली आहे. विषाचे लाडू खाऊ करते भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला लग्न करण्याचा प्रयत्न केला नाही, परमार्थ सोडला. तुकोबाई तरी कुठं परमार्थ सोडलाय? गाठामध्ये जगद्गुरु तुकोबाईचे एक अभंग, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुलपूज्य नये बोलू तरी पाळी वचने केली. याचा प्रश्न तुम्ही सांगते. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाईने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवलाय. दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान श्री एकांना न करता येईल. देवाचे देऊळ होते जे भंगले चित्ताशी ते आले करावेसी. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबाईचं हे दोन अभंग बसवलं तरी सगळं चरित्र तुकोबाई त्याच्यामध्ये. लक्ष देऊ नाही का? मग ज्या महात्म्याची शावकारकी केली तरी परमार्थ नाही सोडला, ज्या महात्म्याची गावची पाटीलकी केली तरी परमार्थ नाही सोडला. अरे ज्या जगद्गुरु तुकोबाईचा मान गेला गावातला तरी परमार्थ नाही सोडला. याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या माणसाची बायको अन्न करता मिळेल तरी परमार्थात येत किंचितही बदल नाही झाला. अरे नुसतं सत्यातलं कीर्तन एखादं रद्द झालं तरी आपल्या दिवसभर करमत नाही. कुठं तुकोबाई कुठं तुमचं आणि माझं जीवन. दुसरं प्रमाण तुकोबाई देतात. प्रल्हादासी पिता हो करीतो चाचणी परितो स्मरे मनी नारायण हो. अरे समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये, नातेवाईकांनी परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये. स्वतःच्या बापानं दौंडी दिली गावात. ऐका हो ऐका, जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला सुळावर दिले जाईल. त्या हिरण्यकशिपूच्या पोटी हरिभक्त जन्माला आलाय महाराज. जन्मल्यापासून नारायण 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 17 ते 18 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला. मारून सुद्धा ज्यावेळेस भक्त प्रल्हादजी मरत नाहीये त्यावेळेस हिरण्यकशिपूने विचारले, भक्त प्रल्हादा कोणाच्या नावावर जपतोस तू? कुठे आहे तुझा देव? त्या देवाचं ठिकाण? त्यावेळेस आपल्या वडिलांना उत्तर देत असताना भक्त प्रल्हादजीने सांगितलं, पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन सवय बलंबनाच्या परेशा परे परे मिस्त्र जंगमाय ब्रह्माद्वयो वेदवशम प्रणिताः. माझा देव नाही असं जगात ठिकाण दाखवा. प्रत्येक ठिकाणी भक्त प्रल्हाद नरशिव भगवान परमात्मा आहे, पण ते काढण्यासाठी भक्त प्रल्हाद शिल्लक पाहिजे का महाराज? सुरदासजीचा एक दोहा खूप सुंदर आहे. सूर अनेक फिरे कन मागत पैपत सूर सुस्वाद कहा पुनिताल मदीरा बजाती फिरे मीरा मतवारी सी चाह कहा सिया राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढ़न को प्रल्हाद कहा. सूर अनेक फिरे कन मागत. गाणारे कीर्तनाते, गाणारे भागवताते, गाणारे रामायणामध्ये, गाणारे पिक्चर मध्ये आहे, पण गायक म्हणून फक्त सुरदासजीचं नाव घेतलं जातं. याचं कारण आम्ही गातो तुम्ही खुश व्हा म्हणून, सुरदासजी गावात देव खुश व्हा म्हणून. तानसेनजीचं आणि मीराबाईचं बोलणं झाल्यानंतर तानसेनजी मीराबाईला सांगत होते, मीराबाई मी जर पटदीप राग गायला तर दिवे लागतात एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी जर मेघ मल्हार राग गायला तर पाऊस पडतो एवढं सुंदर गाणं आहे माझं. पण मी गायल्यानंतर माझा जगाचा मालक नाचत नाहीये. त्यावेळेस मीराबाईने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. तानसेनजी
तुमच्यासारखा गायिका विश्वामध्ये जन्माला येणार नाहीये, पण तुम्ही जे गाता ते राजा खुश व्हावा म्हणून, आणि मी जे गाते ते फक्त आणि फक्त माझा कन्हैया खुश व्हावा म्हणून. म्हणून नामदेवराय कीर्तन करायचे तेव्हा जगाचा मालक नाचतो प्रमाण पाठे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे. आमचं नशीब एवढं खराब आहे, आमच्या काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात. माझी या सत्यवादाचे दोन चार दिवसापूर्वी एका ठिकाणी माझं काल्याचं कीर्तन चालू होतं. एक मायमावली माझ्या कीर्तनात बसलेली होती. कीर्तन संपल्यानंतर मी ती आली. 65-60 वर्षाची म्हातारी होती. माझ्या गालावर हात फिरवला. मी पुरुषू किती सुंदर कीर्तन करतो माय, मला एवढं बरं वाटलं. मी पहिलं त्या आईचं दर्शन घेतलं. मला आई काय आवडलं का तुला माझ्या कीर्तनात? ती म्हणे बाळा मला काय कळतं, मी काय शाळेत गेलेली का काय, पण सुंदर कीर्तन करतो तू. मी परत म्हणलं आई तुला नेमकं काय आवडलं? ती म्हणे भाऊ महाराष्ट्रामध्ये तुझ्यासारखं कीर्तन कोणीच करू शकत नाही. मग तर माझी छाती 57च्या पुढे गेली नाही. मला नेमकं काय आवडलं असं माझ्या कीर्तनातलं? मी परत म्हणलं हे माय काय आवडलं का तुला माझ्या कीर्तनातलं? ती म्हणे भाऊ मला काय कळतं, पण सुंदर कीर्तन करतो. मी 4-5 वेळेस विचारल्यानंतर ती म्हातारी मला हळूच सांगू लागली, पुरुषोत्तम कशाचं काय आवडायचं तुझ्या कीर्तनातलं? घरी 4-4 गोळे घेऊन सुद्धा मला झोप येत नाही. तुम्ही स्वरूप पाहता लोचिनी म्हणल्याबरोबर मी बोलायला लागला. माझी या सत्य नामदेवराय कीर्तन करायचे, जगाचा मालक नाचत होता. नाचता देवाचा गळाला सावध होई देवा ऐसे बोले. कबीर आमच्या कीर्तनात झोपतात पकवाचे झोपतात, गाय झोपतात, सगळं कठीण आहे महाराज. काही कीर्तनकार चाल उसतर झोपतात. म्हणून सूर अनेक फिरे कनमांग सफर पद सूर स्वागतः. दुसरी ओळी पहा, कुणी ताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारीसी चाहतः. अरे कीर्तन करणाऱ्या माता मावले, भागवत करणाऱ्या माता मावले, गायन करणाऱ्या माता मावले, पण मीराबाई फक्त एकच. मीराबाई फक्त एकच. मीराबाई परत होणार नाहीये. सिय राम कथा कितनोने लिखी पर तुलसी दैसी मर्यादा कहा. प्रभू रामचंद्राच्या चरित्रात अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण तुलसीदासांनी जी मर्यादा वापरली ती कोणाला जमली. तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा काढण्यासाठी फक्त प्रल्हाद नाहीये. तिसरं प्रमाण सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला. पांडव अखंड वनवासी. एक वाक्य तुम्ही माझं सर्वांनी हृदयात लिहून ठेवा. बिना वनवास के जीवन में कभी सुखास काही नाही सकता. दुःखाशिवाय माणसाला सुखाची किंमत कळत कशी? म्हणून कधी जरी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेले की देवाला एवढंच म्हणा, तुका म्हणे तुझा दुःखाचे डोंगर आले तरी अखंड वनवासी. म्हणून बसणारी मंडळी सर्वांचा विसर जीवनामध्ये होते, फक्त देवाचा विसर होऊ नका. ज्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचा विसर होईल त्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनाची अधोगती सुरू होईल. म्हणजे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम देवाची कृपा माणसावर झाली ना, माणसावर फक्त देवाची कृपा झाली पाहिजे. माणसाची कृपा माणसावर होत नाही, ती आपल्यालाच वाटते की माणसाने आपल्याला कृपा करावं. माणसाने माणसावर कृपा करणं म्हणजे गाढ वर्षात खाल्लं पापणं पुण्य काहीच पाहिजे नाही. अपूर्ण जीव पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. कृपा एक साधूची झाली पाहिजे देवाची. देव सखा जरी जगावगे कृपा करी. म्हणून सर्वांना माझी विनंती, भगवंतासाठी थोडा वेळ काढत चला गड्यांनी.
माझी हात जोडून मी तुमच्या पुढे भीक मागतोय. 24 तास आहे तुमच्याकडे, त्यातले 23 तास काम करा. किती तास काम करा? 23 तास काम करा. व्यवसाय करा, धंदा करा, उद्योग करा, काय करायचं ते करा. पण 1 तास माझ्या देवासाठी विनंती हो. सगळे जण कर जोडून थोडा लहाना दान इथून येत्या मदतीला म्हणे तू क्या बंधू, हीच माझी विनवणी. जोडून या परतोनी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा. अनुदिनी किती सबसिडी दिली साधू संतांनी तुम्हाला. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्निसाधन. तुम्ही आठवा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. नाग बाबा हद्द पार केली. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता पैसा तर हरी बोला. याच्या पुढचं प्रमाण घ्या. हरी बोला भांडता, हरी बोला काढता, सर्व कार्य करिता हरी बोला. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोड माया हो. पेढा हसत हसत खाल्ल्यावर तिखट लागतो का? रडत रडत खाल्ल्यावर तिखट लागतो का? नाही. हसत खा गोडच आहे, रडत खा गोडच आहे. आणि झोपीत जर तुमच्या तोंडात पेढा टाकला तर पेढा कसा आहे? भगवंताचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा. कुठं जाण्याची गरज नाही ना. काळ वेळ नाम उच्चारिता, कुठं तीर्थयात्रेला जायची गरज नाही, कुंभमेळ्यात जायची गरजच नाही. बरोबर आहे की नाही? कुठं जाऊ नका. न लगती साड्याचं जावे वनांतरा, सुखे येतो घरा. जिस देश में, जिस वेश में, परिवेश में रहो, राधारमण, राधारमण, राधारमण कहो. कुठेही राहा, कोणत्याही देशात राहा, कोणत्याही वेशात राहा, कुठेही राहा, फक्त भगवंताचं चिंतन करा. विश्वास कमी पडतोय महाराज तुमचा आणि माझा देवावर. माझी विनंती आहे, एकदा माझ्या भगवंतावर ओझं टाकून पहा. निश्चित जगाचा मला तुमचे संसार रूपी नव्हतं. पहिले रामेश्वरांनी 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या मोठ्याच्या घरी कीर्तन होतं. जेवायला बसल्यानंतर ते साहेब सांगला महाराज रात्रंदिवस प्रवास करता, 1000 किलोमीटर दूरची गाडी चालवता. कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही, कधी त्रास होत नाही, कधी थकत नाहीये. त्याचं कारण काय हो? मी त्या साहेबांना सांगितलं, मला साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर रात्रभर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. लक्ष देऊन ऐका. रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर रात्रभर गाडी चालवतच नाहीये. ड्रायव्हरच्या रूपात गाडी पाडून परमात्मा चालवतो. त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण लोकांचा प्रवास आहे. एका वर्षात गाडी 2-3 लाख किलोमीटर चालते. महाराज कुठं राहिलं बोर्डाला, कुठं राहिलं तुम्ही माझ्यासोबत चला. मी बसायची 25,000 रुपये महिना देत तुम्हाला. किती? जर मी महिन्यात 2 वेळेस मुलाचं ऑपरेशन झालं, नाव बदला माझं. ही वस्तू लोकांना काय बोलायला, लोक काही म्हणतात महाराज. सोपं आहे काय एवढं? 1000 किलोमीटर. काही लोक जिवंत असून मेल्यामध्ये सारखे, त्याच्यामध्ये 5 आहे. त्याच्यामध्ये महाराज लोक सुद्धा एक नित्य प्रवासी असून मेल्यासारखाच आहे महाराज. काय आता झालं की काल दिवस रात्रभर प्रवास केला, सकाळी आलो, दिवसभर झोपलो होतो. आता कीर्तन संपलं की गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी तरी गाडी, गाडी चौक गाडी. दुसरा विषय नाही ना महाराज. सोपं नाहीये. वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला वाटतं महाराज सोपं? जया अंगी मोठे बदल आता ना कठीण आहे. म्हणून मी नेहमी सांगतोय भगवंतावर विश्वास ठेवा. एका हिंदी कवीचं खूप सुंदर वर्णन आहे, तो सांगतो पहा. तेरी बिगड़ी ओ तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी. एका माणसाची डोक्याची सेल ब्लॉकेज आहे. त्याला चिपळूणच्या सगळ्यात मोठ्या महाराज हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ऑपरेशन मध्ये ठेवलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस काढलं त्यावेळेस त्याचं बिल डॉक्टरने 20 लाख रुपये काढलं. किती काढलं होतं? 20 लाख रुपये बिल त्या म्हाताऱ्याच्या हातात दिल्यानंतर म्हातारा रडायला लागलं. डॉक्टर मारते बाबा, ते 20 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर माझी विनंती तुम्हाला रडू नका. त्यातले मी 2-4 लाख रुपये 10 लाख रुपये कमी करतो होतो. तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं आणि म्हातारा डॉक्टरला सांगतो, ए डॉक्टर, गोवा पुणे हायवेवर, मुंबई हायवेवर माझी 200 एकर जमीन आहे आणि त्याच्यात 100 एकर मध्ये हापूस आंबा आहे. जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं ना तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरलाही आश्चर्याचा धक्का बसवा. एवढं जर म्हातारा श्रीमंत आहे तर ते 20 लाख रुपयाच्या बिलासाठी म्हातारा रडतं का? त्यावेळेस म्हाताऱ्याला डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर फक्त 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं, तू माझ्या शरीराचं मेंटेनन्स 20 लाख रुपये काढलं रे.
वयाच्या 85 वर्षापर्यंत देवाने मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेन घेतलं. सर्वांना विनंती काही झालं तरी चालतं जीवनामध्ये, अजिबात सुद्धा आपल्या जीवनातला नेम करता कामा नाहीये. आपल्या संस्थेचे गुढेबाबांच्या गुरुजींचं नाव काय? शांताराम गुरुजी. मी एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून चरित्र ऐकलं होतं. शांताराम गुरुजी हे आमच्या संस्थेचे अध्यापक होते. खूप मोठा अधिकार, तब्येत खराब झाली, मामाने त्यांना पुण्यामध्ये ऍडमिट केलं. काय केलं? पुण्यात ऍडमिट केलं. आणि वारीचा प्रस्थानचे दिवस होते आणि मामाने सांगितलं, डॉक्टरांना सांगितलं यांना इथून हलू देऊ नका. आणि शांताराम गुरुजींना सांगितलं, गुरुजी तुमच्यासारख्या महात्म्याची गरज आहे या संस्थेला, असं थोडं तब्येतीला जपलं पाहिजे. असं तसं बोलणं झालं, ऍडमिट केले, मामा निघून गेले. प्रस्थान झाल्यानंतर जर वारकऱ्याला घरी झोपेत असेल तर वारकरी तरी कसा म्हणायचा मला? बरोबर आहे का नाही? काही वारी सुरू असताना वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतात असं समजायचे, संप्रदायाचे बैल आहे महाराज, काय बरोबर आहे का नाही? आणि परत नुसते कीर्तन करत नाही, स्टेटस ठेवतात. हे एक मोठं दुःख आहे संप्रदायाचं. जाऊ दे, आपला विषय नाही तो कीर्तनाकडे. प्रस्थान झालं, नानोपरायात पुण्यात आल्यानंतर कसं गुरुजीला जाऊन येणार? रात्र झाली, गुरुजीने आपली वळकुटी घेतली, वारीला निघून गेली. पाऊस होता, पाणी होता. पंढरपूर मध्ये गेल्यानंतर मामांना कळालं आणि मामा शांताराम गुरुजीवर रागवले, कारण मोठे होते मामा. गुरुजी कळत नाही का तुम्हाला? तुमच्यासारख्या महात्म्याची, तुमच्यासारख्या शिक्षकाची या संप्रदायाला गरज आहे, वारकरी शिक्षण संस्थेला गरज आहे. एवढा पाणी पाऊस होता, तुमची तब्येत बरोबर नव्हती, रस्त्याला जर काही बरं वाईट झालं असतं तर काय करायचं होतं आम्ही? त्यावेळी शांताराम गुरुजीच्या मुखातले वाक्य मी त्या महात्म्याच्या मुखातलं ऐकतोय. त्यावेळी शांताराम गुरुजीने मामासाहेबांना सांगितलं, मामासाहेब, ज्या शांताराम गुरुजीचा केस सुद्धा आळंदी आणि पंढरपूर शिवाय पडला नाही, त्यांचा देह रस्त्यानं पडल कसा? शांताराम गुरुजींनी पंढरपूरला देह सोडला. काय सोडला? पंढरपूरला देह सोडला. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही जबाबदारी देवावर टाका. तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल काय वारी? फक्त त्याच्या जीवनावर तुम्ही जबाबदारी टाका. आणि निश्चित जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी आपला परमार्थ सोडू नका. पडता जड भारी नेमा नकळी निर्धारी. तुकोबाई सांगतात, ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी पूर्णवत समजलेल्या आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तर ते आपला परमार्थ नेम सोडत नाहीये. असाच वैष्णव कोणत्याही जातीकुळामध्ये जन्मावे, जगाचा बाळ त्यांच्या जातीकुळाचा विचार करत नाही. हा तुका म्हणे आती, 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 तुका म्हणे
ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे, अभंगाची संगती खूप सुंदर आहे पहा. ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्याने पूर्ण म्हणजे गवता प्रमाणात समजलेले आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी कठोर परमार्थिक संकट आलं तरी ते आपला परमार्थाचा नेम सोडत नाही. असाच वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला जगाचा मला त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. नाथ भागवतातल्या 4 ओव्या संतोनी सेवा समाप्त करतो. किती गोडे पहा. पहिली ओवी, विदुरदासी पुत्र प्रसिद्ध त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी बंधू कैचे निंदू म्हणावा. विदुर हे दासी पुत्र होते तरी सुद्धा भगवंताने त्यांचा स्वीकार केला. तिसरी ओवी किती, दुसरी ओवी किती गोडी पहा. राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जाण, भगवंता श्री शरण वैष्णव परतेने त्यासी. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले विभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, तरी सुद्धा भगवंताने त्यांचा स्वीकार केला. फक्त पहिला अंतःकरणातलं प्रेम. तिसरी ओवी, योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणाव्या कनिष्ठ दैसा पापिष्ट कोण आहे. वानर योनीमध्ये जन्माला आलेले माझे हनुमंतराया, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार झाला की तो कोणासारख्या महात्म्याने बजरंगबलीला म्हणावं. काही भक्तीच्या त्या वाटा मजदा वया सुबटा. आणि शेवटची ओळी किती गोडी पहा. पक्षा माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला व्यागी धू, उद्धरिला धर्म व्याधू, भावशुण तू मदती. जटायू सारख्या प्राण्याचा उद्धार होतोय, तुमच्याने माझ्या जीवनाचा निश्चित उद्धार होईल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जगाचा मालक फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. जय जय
सर्वांनी करा, ज्यांना दिले त्यांनी करा. करा करा पाठीमागचे सर्व केले. 2 मिनिटं सर्वांच्या पाठीमाग एक टाळी एक बोल त्याला सोळा फक्त 40 सेकंद. तुले हरी का असाच अभंगाचा अर्थ असेल असा माझा अजिबात आग्रह नाहीये. ज्ञानोबा तुकोबांनी जशी मला बुद्धी दिली तसे या अभंगाचा विचार करण्याचा मी काय केलाय, प्रयत्न केलाय. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तनकाराने कीर्तनामधून 10 मिनिटं हे समाजासाठी दिलेच पाहिजे. का? आज या समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी जर कोणाला असेल तर ती फक्त वारकरी संप्रदायाच्या लोकांवर आहे. आज हा समाज जर कोणाचा ऐकत असेल तो फक्त वारकरी संप्रदायाचा ऐकतोय. अजून सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये या गादीविषयी आदर आहे महाराज. काय आहे? आदर आहे. म्हणून तर तुम्ही एवढ्या बहुसंख्येने एवढ्या छोट्याशा गावामध्ये तर बसायला जागा नाही. हा आपला संप्रदायाचा विजय. आणि मी नेहमी कीर्तनात सांगतो, संप्रदायाचा कोणताही माणूस असू द्या, मी असू द्या, माझ्यापेक्षा ज्ञानी असू द्या का माझ्यापेक्षा अज्ञानी असू द्या, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत नारदाच्या गादीवर तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं, तुम्हाला चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं, तुम्हाला चुकीचं नाही सांगितलं. म्हणून सर्व वारकरी मंडळीला माझी विनंती आहे, निश्चित देशाविषयी धर्माविषयी आपण स्वाभिमान बाळगा. मला आनंद वाटतोय. या मंडपाचा जर सर्वे केला, या मंडपाचं निरीक्षण केलं तर मी आल्यापासून काही गोष्टी निरीक्षण करतोय. या मंडपामध्ये 85% तरुणांची संख्या आहे बाबा. किती टक्के? 85%. असा सर्व तरुण आला. तुमच्या संप्रदायाची क्रांती महाराष्ट्रात झाल्याशिवाय नाही. फक्त तरुणांना माझे हात जोडून येते गाड्यानं. तरुण पोरांनी 2 गोष्टी माझ्या लिहून ठेवा काळजावर. नाही तुम्हाला जास्त जमलं तरी चालेल, पण जीवनामध्ये व्यसन नका. भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, भारताला बांगलादेश पासून भीती नाही, भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही, भारताला आतंकवाद्यापासून तर अजिबात भीती नाहीये. भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दामन रच के मुंह में मिट्टी आती है. जीवनामध्ये व्यसन नका करू गड्यानो. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांचा आदर्श घ्या. त्यांची देशामध्ये पिण्याची टक्केवारी फक्त 2%. किती आहे? 2%. आणि तुमच्या माझ्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 85%च्या पुढे गेलो आपण. किती?
आपलं जर एखादं हिंदूचं लग्न असलं फक्त वरमाय नवरी पियेल नसते, ते तर वरबापाही पियेले, नवरदेवी पियेले, नवरदेवाचा मामाही पियलेला आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या. अरे मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव ते झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करून त्या सर्व बौद्ध बांधव ते झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न आहे, कोणता झेंडा घेऊ हाती? बाकीचे झेंडे सोडून द्या गड्यांनो. प्रत्येकाने एका भगवा ध्वजाच्या खाली या. भगवी पताका ही शिवसेनेची नाहीये, भगवी पताका ही बीजेपीची नाहीये. अरे पक्ष जन्माला येऊन 100 वर्ष झाले गड्यांनो. 700 वर्षापूर्वीपासून सुद्धा ज्ञानोबा तुकोबाच्या खांद्यावरची पताका आहे ती भगवी आहे. म्हणून आपण सर्व विनंती जाता जाता सर्वांना विनंती करायची, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई माझी कीर्तनात म्हणायची गरज नाही कधी म्हणल्याशिवाय लोक पाकिट देत सांप्रदायिक पद्धतीने चांगलं कीर्तन करू शकतो. आईची त्या विषयाचा पिंगळा माझी आई बरेच तर सोडत नाही मला. मी मेल्यानंतर सुद्धा दसऱ्यामध्ये लोक म्हणतील याला मुक्ती मिळण्यासाठी एकदा आईचं गीत म्हणा. कधीच करायचं नाही. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून तिकडे प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. सर्व तरुण मित्र मंडळी, तुम्ही एवढ्या आनंदाने हा उत्सव करता, म्हणून सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील मंडळीला विनंती आहे, एकदा तरुणांसाठी प्रेमाने टाळी वाजवा. ज्यांनी हे कीर्तनाचं सौजन्यपद घेतलं, नव तरुण मित्र मंडळ खाडीपट्टा चिपळूण यांच्यातर्फे ही आजची सेवा आहे. ज्यांनी गोड असं गायन केलं, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, ज्यांनी सुंदर असं गायन केलं, आमचे कृष्णा दादा आहेत, आमचे अविनाश दादा आहेत, त्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आमचे गणेश भैया आहेत. सर्वच मंडळी तुम्ही आहात. तसंच अंत तुम्हाला एवढे दिवस किती लांब बाबा हे चांगलं आहे, बरोबर आहे का नाही? ज्यांच्या अमृत तुल्यवाणीतून तुम्ही माझ्या तुकोबाईचं जीवन गाथा ऐकत आहात, असं असणारा आमचे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे केशव दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. पुनश्च एकदा सगळे गावकरी टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही असं काही पैसे वगैरे मागता महाराज, अजिबात तसलं काही मनात राहतो आणू नका. गायीची सेवा करणं एवढं सोपं नाहीये महाराज. गोशाळेच्या गायी येतात महाराज, येते लोक त्या गायी जी दूध देत नाही ती गाय, जी पोरग कोणाच्याच कामी नाही आळंदीला, जे पोरग घरच्याच्या कामी नाही ते आळंदीला, आणि जी गाय तुमच्या कामी नाही ती गोशाळेत, अशा 50-60 गायी आम्ही सांभाळतो. म्हणून लोकांना पैसे मागायचे नाही, गायीची सेवा कशी करायची आमच्या पास्टर बाबांनी सांगितलं. अशी काही व्यवस्था निर्माण करा की गायीची सेवाही झाली पाहिजे, लोकांना पैसे मागायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणून त्या गायीच्या याच्यामधून सुंदर असं वारकरी अगरबत्ती आम्ही तयार करतो. समोरच गेटवर क्रेटा गाडी उभी आहे. प्रत्येकाने कीर्तन संपल्यानंतर जेवण करा.
आणि प्रत्येकाने घरी जाताना एक वारकरी अगरबत्तीचा पुडा घेऊन जातो. तुम्ही म्हणता महाराज व्यवसाय करता का? काय व्यवसाय करायची गरज आहे महाराज? दररोजचे 2 कीर्तन आहे, फक्त बेरीज नका करू. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. म्हणून त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. पांडुरंगाच्या दरबारात मी उभा आहे, खोटं बोलत नाही. त्यातला 1ही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या का देऊन देतो. ज्ञानेश्वर Thank you.